नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेतच असलं पाहिजे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मंडळी, आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि बऱ्याचदा आपल्याला रात्रीच्या जेवणामध्ये काय खायचं हा प्रश्न तर नेहमीच पडलेला असतो. पावसाळ्यामध्ये काय होतं, सतत हवा सुटलेली असते, पाऊस पडत नसला तरी थंड हवा चालू असते आणि काय होतं, यामुळे थंडी वाजत राहते, गरमागरम काहीतरी खाण्याची इच्छा होते. मग आपण भजी, वडापाव, गरमागरम वाफाळतात चहा किंवा मसालेदार जेवण, या सगळ्यामुळे काय होतं, या सगळ्यामुळे आपलं पोट तर चांगलं भरतं, मन पण भरतं, पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर कधी कधी पोट बिघडतं किंवा कधी कधी आपल्याला आळस आल्यासारखं वाटतं आणि या सगळ्यामुळे वजनही हळूहळू वाढायला लागतं. तर काय होतं, आपली पचनशक्ती ऑलरेडी इतकी कमकुवत असते पावसाळ्यामध्ये की आपल्याला अशा गोष्टी पचायला देखील वेळ लागतो. त्यामुळे मंडळी, आपल्याला काय करायचं, या दिवसांमध्ये मी तुमच्यासोबत खाण्यासाठी रात्रीच्या आहारामध्ये काय घ्यावं, तर असे 7 पदार्थ सांगणार आहे जे अगदी सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतील आणि पावसाळ्यामध्ये जर हे 7 पदार्थ तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये घ्याल तर तुमचं पोट अजिबात बिघडणार नाही, गॅसेस, ॲसिडिटी काही होणार नाही, सतत आळसावल्यासारखं वाटणार नाही, पोटही भरेल आणि पोट बिघडणार देखील नाही. कारण आपल्याला पाऊस पडतोय म्हणून काम करणं आपलं थांबत नाही, कामावरती जावं लागतं, घरातून बाहेर देखील बऱ्याच जणांना पडावंच लागतं आणि या सगळ्यामध्ये जर पोटाचे प्रॉब्लेम्स झाले, पोट बिघडलं, आळस आला तर आपलं काम देखील राहू शकतं आणि वजन तर वाढणारच आहे या सगळ्या गोष्टींमुळे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला 7 मान्सूनमध्ये खाण्यासाठीचे बेस्ट असे पदार्थ आज पाहायचे आहेत. शेवटचा एक पदार्थ तर अगदी बेस्ट आहे, जो सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतो. त्यामुळे चला तर मग आता सुरुवात करूयात. आपल्या 7 पदार्थ कोणते आहेत जे तुम्हाला रोज रात्री जेवणामध्ये घ्यायला सुरुवात करायची आहे. 4 महिन्यामध्ये तुमचं बऱ्यापैकी 4 ते 5 किलो वजन एका महिन्यातच कमी होईल आणि 4 महिन्यात तुम्ही तुमचं 15 ते 20 किलोपर्यंत वजन अगदी घर बसल्या या पावसाळ्यामध्ये कमी करू शकणार आहात. त्यासाठी महत्त्वाच्या टिप्स देखील व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. चला तर मग सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पदार्थ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय मंडळी, रात्रीच्या वेळी आपलं पोट ऑलरेडीच खूप विश्रांतीच्या ह्याच्यामध्ये असतं. म्हणजे काय तर इतर सीझनमध्ये देखील पोट आपलं रात्रीच्या वेळी विश्रांती घेत असतं. ते त्या मोडमध्ये असल्यामुळे काय होतं, आपण रात्री जर जड, तेलकट किंवा खूप अशा वेगळ्या गोष्टी खाल्ल्या ज्या आपल्या पोटाला सहन होत नाहीत, ज्याच्यामुळे ॲसिडिटी होते, बऱ्याच जणांना गॅसेस होतात, पोट बिघडतं, जुलाब वगैरे होतात. तर यामुळे पावसाळ्यामध्ये तर तुम्ही खबरदारी घेतलीच पाहिजे. पावसाळ्यामध्ये सगळ्यात पचनशक्ती आपली खूप स्लो असते. तर आपण जाणून घेणार आहोत आपले 7 पदार्थ. त्याच्यातला सगळ्यात पहिला पदार्थ नंबर 1 तो म्हणजे मूग डाळ खिचडी. पावसाळ्यामध्ये काय आहे, आपल्याला प्रोटीन आणि फायबर्स असलेले पदार्थ रात्रीच्या वेळी खूप प्रमाणामध्ये खायचे, जेणेकरून तुमचं वजनही कमी होईल, पोटही भरेल आणि पोटामध्ये पचन चांगलं झाल्यामुळे ॲसिडिटी, गॅसेस, अपचन या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. मूग डाळीची खिचडीमध्ये गाजर, टोमॅटो, कांदा, पालक वगैरे सारख्या भाज्या ॲड करा. मूग डाळ घाला, थोडासा तांदूळ घाला आणि ती खिचडी छान शिजवून घ्या. शिजवून घेतल्यानंतर वरती 1 चमचा तुपाची धार घातली तर अतिउत्तम. अगदी चव देखील छान लागते. गाईचं मस्तपैकी तूप वापरा आणि गाईच्या तुपाची चव जी असते ती अप्रतिम असते. त्यामुळे ही डाळ खिचडी आणि त्याच्यासोबत थोडंसं सॅलड वगैरे घ्या. मस्तपैकी रात्रीच्या जेवणात एन्जॉय करा. चव तर वाढतेच, पण महत्त्वाचं म्हणजे वजन वाढणार नाही आणि पावसाळ्यामध्ये पचायला अगदी बेस्ट अशी मूग डाळीची खिचडी आहे. यानंतर नेक्स्ट आपला दुसरा जो ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही डाळ, एखादी घरात बनलेली भाजी आणि बाजरीची किंवा ज्वारीची छोटीशी भाकरी, हा देखील एक उत्तम पर्याय आहे. फायबर, प्रोटीन, मिनरल्स सगळं पोषण जे शरीराला गरजेचं आहे ते यातून तुम्हाला मिळेल. जेवण लवकर करायचं, 9-10 वाजता जेवण करायचं नाही. जेव्हा तुम्ही भाजी भाकरी सगळं खाणार आहात 7-8 वाजता जेवण करा आणि मस्तपैकी हे देखील तुम्ही एन्जॉय करा. भाजी भरपूर घ्या, डाळ भरपूर घ्या आणि भाकरी कमी प्रमाणात घ्यायची. यामुळे काय होणार आहे, प्रोटीन भरपूर मिळतं शरीराला, भाज्यांमधून तुम्हाला फायबर्स मिळतात आणि भाकरीमधून तुम्हाला ताकद, ऊर्जा, एनर्जी मिळते. तर अशा पद्धतीचा आहार देखील अगदी बेस्ट आहे. जे विलेजमध्ये राहतात, गावाकडे राहतात त्यांच्यासाठी
या सगळ्या ऑप्शन्समधलं तुम्ही सगळं काही घेऊ शकता आणि सगळं घरामध्ये अवेलेबल देखील असतं. तर अशा पद्धतीचा देखील आहार तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट आपला पुढचा पदार्थ तिसरा, तो म्हणजे भाज्यांचं सूप. या सीझनमध्ये भरपूर सीझनल भाज्या आहेत. त्यामध्ये दुधी भोपळा येतो, दोडका येतो, पालक आहे, असे बरेच वेगवेगळे भाज्या आहेत. तर त्या भाज्यांचं, ब्रोकोलीचं, फ्लॉवर वगैरे खूप भाज्या असतात. या सगळ्या भाज्यांचं तुम्ही सूप बनवू शकता. मिक्स व्हेज सूप करा किंवा वेगवेगळ्या भाज्यांचं वेगवेगळं सूप तुम्ही रात्रीच्या वेळी घेऊ शकता. फक्त काय, क्रीम, चीज आणि कॉर्नफ्लॉवर वगैरे जे आहे ते एक्स्ट्रा ॲड करायचं नाही. कॉर्नफ्लॉवर ॲडच करायचं नाही. खूप बटर वगैरे ॲड करायचं नाही. चीज वगैरे ॲड करू नका. रात्रीच्या वेळी सिंपल असं प्लेन सूप तयार करा. आणि भरपूर भाज्या आहेत, भाज्यांची अजिबात कमी नाही आहे. तर त्याच्यातलं तुम्ही कोणतीही भाजी घ्या आणि छानपैकी सूप रात्रीच्या वेळी घ्या. वजन कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. वेगाने आणि झपाट्याच वजन तुमचं कमी होईल महिनाभरामध्ये. नेक्स्ट आपला पदार्थ चौथा, पनीर भुर्जी किंवा टोफूचं सॅलड. शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा एक उत्तम असा हा सोर्स आहे. यातून भरपूर भयानक प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतं दोन्हीमधून. टोफू काही जणांना आवडत नसेल तर तुम्ही पनीरचंच सॅलड खाऊ शकता, पनीरचीच भुर्जी खाऊ शकता. त्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करा आणि ते सॅलड तुम्ही रात्रीच्या वेळी खाऊ शकता. किंवा पनीरची भुर्जी कमी तेलामध्ये, कमी तिखटाची, कमी मसाले ॲड करून बनवा आणि ती मस्तपैकी सॅलडसोबत एन्जॉय करा. पुढचा आपला पदार्थ पाचवा, तो म्हणजे मूग स्प्राउट उसळ. मूग म्हणजे हिरवे मूग जे असतात ते हिरवे मूग, आणि त्याचं तुम्ही स्प्राउट्स तयार करा. कच्चं खाण्यापेक्षा ते शिजवून घ्या, थोडंसं मीठ घाला, पिंक सॉल्ट वगैरे वापरा आणि नंतर त्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी जे तुम्हाला काही ॲड करायचं सॅलडसाठी ते ॲड करा आणि तेवढंच फक्त रात्रीच्या जेवणामध्ये खाल्लं तरी छान पोट भरतं. फक्त काय, या सगळ्या पदार्थांचं प्रमाण लक्षात घ्या. प्रमाण जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं आणि योग्य प्रमाणात खाल्लं, अतिरेक केला नाही तर अजिबात वजन वाढणार नाही, पोट छान भरेल. याच्यातून प्रोटीन, फायबर सगळे हे 7ही पदार्थ असे आहेत ज्यातून तुम्हाला प्रोटीन, फायबर आणि जे पोषण गरजेचं आहे ते सगळं मिळणार आहे. त्यामुळे अजिबात एक्स्ट्रा भूक लागणार नाही, नाईट क्रेविंग्ज वगैरे होणार नाहीत. हा होता पाचवा पदार्थ. आता आपला नेक्स्ट पदार्थ सहावा, तो म्हणजे पालक डाळ. पालक आणि डाळ यांचं योग्य संयोजन केलं तर हे एक उत्तम पर्याय आहे रात्रीच्या जेवणासाठी. पोट देखील चांगलं भरतं आणि भाकरीसोबत तुम्ही ही पालक डाळ आरामात खाऊ शकता. किंवा सूप म्हणून जरी तुम्हाला खायचे असेल तर त्या पद्धतीत देखील तुम्ही खाऊ शकता. नेक्स्ट आपला आता पुढचा शेवटचा 7वा पदार्थ आहे, जो असणार आहे दही. जो खूप चांगला पर्याय आहे खरं तर, पण बऱ्याच जणांना रात्रीच्या वेळी आणि महत्त्वाचं म्हणजे आता पावसाळा सुरू आहे तर दही सूट होत नाही आणि मग सर्दी किंवा घसा धरणं, खोकला असे वगैरे गोष्टी होतात. तर त्यांनी दही खाऊ नका, अवॉइड करा. पण ज्यांना दही आवडतं रात्रीच्या वेळी देखील खायला ते खाऊ शकतात. आणि ज्यांना खायचं आहे किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच ट्राय करा. तर असे हे 7ही पदार्थ होते. दह्यातून तुम्हाला प्रोबायोटिक मिळतं. संध्याकाळी नसेल तर दुपारी देखील तुम्ही खाऊ शकता. हे सगळे पदार्थ आहेत जे प्रोटीन आणि फायबरने भरलेले आहेत. यातून तुम्हाला हेल्दी सगळे घटक मिळतात, एनर्जी मिळते, तुम्हाला छान एनर्जी मिळणार आहे आणि पावसाळ्यात देखील तुम्ही तंदुरुस्त राहाल. जर अशा पद्धतीचा आहार तुम्ही रात्रीच्या वेळी घेत असाल तर तुमची पचनशक्ती देखील चांगली राहते, तुमची इम्युनिटी बूस्ट होते आणि शरीरामध्ये वीकनेस अजिबात जाणवणार नाही. आणि या पावसाळ्यामध्ये तुम्ही तंदुरुस्त राहाल, अजिबात सारखी सारखी तब्येत वगैरे बिघडणार नाही, कारण आहारामध्ये प्रोटीन घेणं खूप जास्त गरजेचं असतं. तर हे 7ही पदार्थ नक्की घ्यायला सुरुवात करा. काय आहे, हे सगळे पदार्थ घेतले म्हणजे लगेच वजन कमी होईल असं नाही. यासोबत तुम्हाला क्रेविंग्स येत असतील तरी भजी, बाहेरचे वडापाव, बाहेरचं स्नॅक्स या सगळ्या गोष्टी खाणं बंद करायचं. आठवड्यातून एक दिवस तुम्ही चीट डे ठेवा आणि त्या दिवशी तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये या गोष्टी खाऊ शकता. बाकी इतर वेळी सगळं गोड वगैरे खाणं बंद करा. आणि काय तर रात्री लवकर जेवण करा, 2 ते 3 तास आधी जेवण करा झोपण्याच्या. 7 ते 8 तासाची झोप घ्या, पाणी भरपूर प्या, सॉफ्ट ड्रिंक्स, चहाचं प्रमाण कमी करा आणि रात्री खूप उशिरा जेवत असाल तर जड जेवण खाणं टाळा. रात्री उशिरा जेवत असाल तर सूप, सॅलड यासारख्या गोष्टीच खाणं प्रेफर करा. तर हे सगळे रूल जर व्यवस्थित फॉलो केले तर पावसाळ्यात देखील वजन कमी करणं काही अवघड नाहीये. तर मंडळी, नेहमी लक्षात ठेवा, एकच डिनर किंवा एकच पदार्थ वजन कमी करत नाही. तर त्यासाठी तुम्हाला दीर्घकालीन जर तुम्हाला परिणाम हवे असतील
तर तुम्हाला रोजचा आहार जो आहे तो प्रमाणात घ्यायचा आहे. त्यासोबत संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्य ठेवा. या सगळ्यामुळे तुम्हाला नियमित जर सगळं तुम्ही हे केलं तर 100% गॅरंटीड तुम्हाला रिझल्ट मिळतो आणि त्याचे परिणाम तुमच्या शरीरावरती 15 दिवसातच दिसायला सुरुवात होईल. तर असे होते आपले हे 7 पदार्थ जे आपल्याला रात्रीच्या जेवणामध्ये घ्यायला सुरुवात करायची आहे आणि 15 दिवसातच तुमच्या शरीरामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल. शरीर हलकं व्हायला सुरुवात होईल आणि जड झालेलं जे पोट आहे ते देखील हलकं व्हायला सुरुवात होईल. तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत. त्यासोबतच अशाच कॉन्टेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता कमेंटमध्ये लगेचच सांगा की तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे. हा व्हिडिओ इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. बाय.